I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. प्रस्तुती पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत इंग्लिश रिसोर्स सेंटर, निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, पुणे. We learn English. Lesson 2. आम्ही इंग्रजी शिकतो. पाठ 2. मित्रमैत्रिणींनो, या कोर्सचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कोर्समध्ये तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण या कोर्समधले पाठ ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. म्हणूनच मित्रांनो, जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. मी सुनीता घोरपडे. माझे 2 लहान शेजारी रंजना आणि संतोष माझ्या घरी आज पुन्हा आलेत. आमचा पाहुणा शरद त्यांना त्यांच्या घरच्या लोकांची इंग्रजीत माहिती सांगायला शिकवणार आहे. सुनीता मावशी, मी आले. ये रंजना, बस ना. कशी आहेस? अरे हा बघ, संतोष पण आला. काय रे, कुठून येतोयस तू धापा टाकत? नमस्ते सुनीता मावशी. मला अगदी घाई होती याची, पण आधी लीनाला बालवाडीत सोडायचं होतं. मग मी धावत आलो. शरद दादा आहे? हो, तो थोडे दिवस राहणार आहे. तुम्ही त्याच्याकडून खूप इंग्रजी शिकून घ्या बरं का. तर मग आज चहा कोण करणार आहे? ए संतोष, आज तू चहा कर. मी इंग्रजी शिकते. काम शरद दादा. मी पण इंग्रजी शिकणार. हो रे बाबा, चहा करता करता तू पण इंग्रजी शिक. बरं. Sharad, today you teach them to talk about their family. Okay, come. Santosh, tea please. येस, ओके. टी. अरे संतोष, तू सुनीता मावशीकडे आहेस ना? मी चालले बाहेर. होय आई, मी इकडेच आहे. Santosh, was that your mother? येस, माय मदर. What is your mother's name? मदर नेम निलिमा काळे. Say, my mother's name is Nilima Kale. माय मदर्स नेम इज निलिमा काळे. What is your father's name? माय फादर्स नेम इज मनोहर काळे. गुड, शाबास. मला पण येतं. माय मदर्स नेम इज कुंदा पवार. माय फादर्स नेम इज रमेश पवार. Very good, Ranjana. शरद दादा, व्हॉट इज युअर मदर्स नेम? My mother's name is Rajalakshmi. व्हॉट इज युअर फादर्स नेम? My father's name is Venkatraman. रंजना, शरद दादाला विचार ना, त्याला बहीण भाऊ आहेत का? तू विचार की भित्रा. शरद दादा, यू सिस्टर्स ब्रदर्स. अरे असं नाही संतोष, त्याला विचार की शरद दादा, हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव? म्हणजे मी विचारलं, तुला बहीण भाऊ किती आहेत? I have 2 sisters and 2 brothers. बाप रे, म्हणजे 5 जण. तू म्हणजे 2 ना? 2 भाऊ 2 बहिणी. Yes, big family. I have 2 sisters and 2 brothers. And you? How many sisters and brothers do you have, Santosh? अरे थांब, मला प्रथम हे सांग, तुम्ही 1 ते 5 अंक म्हणायला शिकलात का? हो, शाळेत शिकलो की. मी म्हणून दाखवते. 1 म्हणजे 1, 2 म्हणजे 2, 3 म्हणजे 3, 4 म्हणजे 4, 5 म्हणजे 5. छान. संतोष, आता तू सांग, हाऊ मेनी सिस्टर्स अँड ब्रदर्स
डू यू हॅव? I have one sister and one brother. And you, Ranjana? How many sisters and brothers do you have? I have one brother and no sisters. Sunita Maushi, how many sisters and brothers do you have? I have no brothers. I have no sisters. म्हणजे भाऊ बहीण कोणीच नाही तुम्हाला? नाही, मी एकटीच आहे. I have no brothers and no sisters. Oh, star, you are. Oh, sorry. I'm sorry. झालं, धडपडला. सांडला चहा सगळा. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. मदर म्हणजे आई, फादर म्हणजे वडील, सिस्टर म्हणजे बहीण, ब्रदर म्हणजे भाऊ. व्हॉट इज your mother's name? My mother's name is Kusum Pawar. What is your father's name? My father's name is Manohar Pawar. How many sisters do you have? I have one sister. How many brothers do you have? I have no brother. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. गेल्या पाठात तुम्ही एखाद्याला त्याचं नाव इंग्रजीत कसं विचारायचं हे शिकला होता. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय. मग तसंच त्याच्या आईचं नाव इंग्रजीत कसं विचारायचं? सोपं आहे. व्हॉट इज युअर मदर्स नेम. तुम्ही सर्व माझ्यानंतर एकत्र म्हणा. What is your mother's name? Good. आता एखाद्याच्या वडिलांचं नाव विचारता येईल की नाही तुम्हाला? वडिलांचं नाव असं विचारायचं. What is your father's name? तुम्ही सर्व माझ्यानंतर असा प्रश्न विचारा, पण हळू आवाजात बरं का. व्हॉट इज युअर फादर्स नेम? गुड. आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का. प्रत्येक घंटा वाजली की टीचर एकेका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी विचारीन त्या प्रश्नाचं त्याने उत्तर द्यायचं. एक जण उभा आहे ना. लक्षात ठेव, मी तुझ्या आईचं नाव विचारतीये. मग उत्तरात माय हा शब्द येईल. माय म्हणजे माझ्या. माय मदर्स नेम इज सुनंदा किंवा जे काय असेल ते नाव सांग. उभं असलेल्या मुलाने उत्तर द्यायचंय हं.
व्हॉट इज युअर मदर्स नेम? आता मी वडिलांचं नाव विचारीन. कोण उत्तर देतंय? घंटा झाली की टीचर एका मुलाला उभं करतील. तू इंग्रजीत उत्तर दे हं. व्हॉट इज युअर फादर्स नेम? आणखीन काय शिकलो आज आपण? आठवतंय? आधी हा एक प्रश्न ऐका. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? प्रश्न समजला ना? हाऊ मेनी म्हणजे किती आणि सिस्टर्स म्हणजे बहिणी. तुला किती बहिणी आहेत? तुम्ही सगळे आधी माझ्या मागे प्रश्न म्हणून बघा. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? तसंच भाऊ किती हे कसं विचाराल? भावाला म्हणतात ब्रदर. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? तुम्ही सगळेजण एकत्र माझ्या मागे प्रश्न विचारा बरं. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का. तुम्ही स्वतःच्या बहिणींबद्दल सांगायचे, म्हणजे उत्तर देताना असं म्हणायचं, आय हॅव 2 sisters. म्हणजे मला 2 बहिणी आहेत. आय हॅव 1 sister. म्हणजे मला 1 बहीण आहे. आणि बहिणी नसल्या तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. इंग्रजीत उत्तर दे हं. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? आता भावांबद्दल असंच सांगायचंय. घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. तुला किती भाऊ आहेत? हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? आता काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत बरं का. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का.